नमस्कार, आपण पाहत आहात फोकस महाराष्ट्र, बुलंद आवाज, अतूट विश्वास। आज खेड तालुक्यातील पहिले IPS अधिकारी माननीय नितीन पिंगळे यांच्या हस्ते ग्लोरियस इंग्लिश स्कूलच्या कार्निवल फेस्टिवलची सुरुवात झाली। त्याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राम कांटे तसेच अन्य सर्व महत्त्वाच्या व्यक्ती हजर होत्या। आज शाळेच्या कार्निवलला सत्यम शिवम सुंदरम या प्रार्थनेने सुरुवात झाली। तर आजच्या कार्यक्रमात आपला आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी यांची आपल्याला येत्या काळात किती मोठी गरज आहे हे समजावून सांगण्यासाठी या सर्व विषयांसंबंधी प्रत्येक एक ब्लॉक करून त्याची सविस्तर माहिती देण्यात आली। तर त्याही नंतर या सर्वांचा एक एकत्र ब्लॉक करून त्याला बॅलन्स आणि इनबॅलन्स असं नाव देण्यात आलं। या सर्व बाबी आज ओपन फोरममध्ये ठेवून विद्यार्थी पालकांसह आसपासच्या नागरिकांना सुद्धा पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली होती व त्यासाठी मोठी गर्दी सुद्धा आज झालेली होती। दरम्यान आज या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले गुण सादर करत विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतलाय। यामध्ये आज मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, संदीप खरे यांच्या एकटी घाबरलीच नाही अशा अनेक आणि निरनिराळ्या गाण्यांवर सर्व विद्यार्थी आनंद घेताना दिसले, ज्यामुळे मुलांचे गुण सुद्धा आज निरनिराळ्या पद्धतीनं सुप्त गुण बाहेर येण्यास मदत झाली। एका कार्यक्रमात सेव्ह अर्थ सेव्ह लाईफ, सेव्ह अर्थ सेव्ह लाईफचा संदेश सुद्धा देण्यात आला। ग्लोरियस इंग्लिश स्कूलच्या दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे व असे अनेक कार्यक्रम आपल्या शाळेत आयोजित करत असते, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट राजेश कांटे यांनी दिली। तर संचालक संतोष वाघ यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंदांसह अथक परिश्रम घेतला। फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्णावट, राजगुरुनगर।
आज ग्लॉडियस इंग्लिश स्कूलमध्ये आलो. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कानगे आणि माझे मित्र संतोष भाऊ वाघ यांनी मला आज कॉल केला. म्हटले सिद्धेश इथं येऊन जा. इथं आलो. मला वाटलं साधं एक आपण जसं गॅदरिंग असं जसं म्हणतो त्या पद्धतीचा काहीसा छोटासा कार्यक्रम असेल. मात्र आल्यानंतर लक्षात आलं प्रचंड वेगळ्या रूपाचा मोठा भव्य आणि काहीतरी पालकांनी घ्यावं असं. कारण आजच्या काळात विद्यार्थी तर प्रत्येक शिकतो त्या टीचर्सच्या हाताखाली. ते टीचर जसे शिकवतात तसा तो विद्यार्थी घडत जातो. मात्र ह्या आजच्या या कार्यक्रमातून पालकांनी बरंच काही शिकावं असं मी पाहिलं. माझ्यावर सोबत तिथे टीचर आहे तिथले. मॅम आपलं नाव काय आहे? माझं नाव स्वाती टाके. ओके, मला एक सांगा आपल्याला ही संकल्पना जी काय आहे ती कशी काय सुचली, आज काय काय आणि तुम्हाला इथल्या स्टुडंटकडून तुम्ही जे आज करून घेताय कार्निवल ते जे काही प्रॉब्लेम आले करायला ते सांगा. कार्निवल हे एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा पार्ट आहे. जसं आपल्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज घेतात. जसं स्पोर्ट्स आहे, म्युझिक आहे, स्पॅनिश आहे किंवा डान्स असेल. तर या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे त्यांचे लेक्चर्स असतात रोज. पण त्यांना ते प्रेझेंट करायला कुठे चान्स भेटत नाही. तो हा प्रेझेंट करण्यासाठी हा एक चान्स आहे. तो म्हणजे आमचा जेम्स कार्निवल. यामध्ये म्युझिक, डान्स या सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लूड करतो. आणि त्यामध्ये टीचर त्यांचे जे मुलांमधले जे कलागुण आहेत त्यांना हेरून त्यांची निवड करून या कार्निवलमध्ये त्यांना सामायिक करून येतात. मला एक सांगा, मी आता आल्यानंतर बाहेर पाहिलं की अगदी पहिली ते दुसरीची मुलं जी आहेत ना ती म्युझिक एन्जॉय करतायत, वाजवतायत वगैरे. हा काय प्रकार आहे? हो सर, बरोबर आहे. हे रोजचं ऑब्झर्वेशन आहे. त्यांना एक लेक्चर असतं आठवड्यातून म्युझिकचं, डान्सचं, स्पॅनिश किंवा आर्ट अँड क्राफ्ट असेल. तर त्याच्यामधून आम्ही मुलांना हेरतो की कुठल्या मुलामध्ये कुठला कलागुण आहे आणि त्याच्यानुसार त्यांची निवड केली जाते. मी आपल्याला रिक्वेस्ट करेल हा माईक प्लीज त्या मॅमकडे द्या. थँक्यू सर. मॅम, मी इथे आल्यानंतर पाहिलं की इथे आपण स्पॅनिश वगैरे काहीतरी असं शिकवताय रुरलमध्ये. म्हणजे इथे रुरल हा शब्द वापरतो, मात्र ग्रामीण भागात स्पॅनिश ही भाषा. म्हणजे आपण जर विचार केला की मी नॅशनल चॅनलला असतो, नॅशनल चॅनलला जेव्हा मी काम करतो तेव्हा मी बरेचसे नेते मंडळी पाहतो, मोठे बिझनेसमॅन्स पाहतो, त्यांना हिंदी जमत नाही. ग्रामीण भागात जिथे मराठी सोडून हिंदी आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम, तुम्हाला तिथे स्पॅनिश कसं काय सुचलं? सर ॲक्च्युली जेवढे पण सिटीज आहेत सगळ्या सिटीजमध्ये ऑलमोस्ट फॉरेन लँग्वेजेस आहे सध्या शाळा. ग्रामीणला विचारलं म्हणूनच मी ग्रामीणला विचारलं. सर विलेजमध्ये शक्यतो कसं होतं ना, कोणी येत नाही एवढं शिकवायला आणि माझ्या हिशोबाने इकडची मुलं पण शिकली पाहिजे फॉरेन लँग्वेजेस फॉर दॅट डेव्हलपमेंट, करिअर अपॉर्च्युनिटीज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो त्यांची डेव्हलपमेंट व्हावी, मोठे होऊन त्यांना खूप करिअर अपॉर्च्युनिटीज भेटावे. So that is the main reason why I thought of coming here in rural region to teach Spanish. तुम्ही कुठे शिकलात? मी पुण्यात शिकली आहे स्पॅनिश. स्पॅनिश ॲक्च्युली मी एका अकॅडमीमधनं शिकली आहे. मी कॉलेज शिकता साईड बाय साईड फ्रेंच ॲज वेल ॲज स्पॅनिश दोन्ही लँग्वेजेस शिकलेली आहे. बरं, अजून एक शेवटचा प्रश्न विचारायचा झाल्यास या स्कूलमध्ये तुम्ही स्पॅनिश व्यतिरिक्त अजून काय शिकवता? सर मी फक्त स्पॅनिशच शिकवते. खरं तर ग्रामीण भागात अशी शाळा सापडणं अवघड आहे. मात्र स्पॅनिश असो किंवा म्हणजे अगदी 1ली ते 10वी पहिलीपासूनची मुलं जेव्हा दिल दिया है वगैरे वगैरे गाणं गातात, देशप्रेम बाहेर दाखवतात, सत्यम शिवम सुंदरम गातात, तेव्हा मात्र लक्षात येतं आपला भारत नक्कीच एज्युकेशनल डिपार्टमेंटमध्ये पुढे गेला आहे. तो पुढे जात राहणार. मात्र त्यासाठी अशा शाळा आणखीन तयार व्हाव्यात. फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट, राजगुरुनगर.